संघादरम्यान ही मॅच आपल्याला देखील पाहायला मिळेल। चला सलामीचे दोन बॅटर जायचे मैदानाच्या आतमध्ये लगेचच, कारण की वेळ आपल्याकडे फार कमी आहे, त्या अनुषंगाने थोडासा आपण देखील स्पीड अप करा। चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या, नक्कीच पुढील मॅच देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत। सोनूआई वडुनवगर आणि त्यांच्या अगेन्स्ट वाडेकर अशी लढत पुढील मॅच देखील असेल। दोन्ही संघांनी देखील सज्ज राहा पुढच्या मॅच साठी। मॅचला होते सुरुवात। सर्वांना नक्कीच पुन्हा एकदा ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल। दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना गुड आफ्टरनून। आणि या ठिकाणी मात्र मॅचला देखील सुरुवात होते। धन्यवाद, नक्कीच आपण आवाज ऐकलात आमचे साथी समालोचक आमचे मित्र मनोजजी ठाकरे सरांचा बुलंद आवाज आजच्या दिवसामध्ये नक्कीच तो देखील या मैदानाच्या चारही बाजूला दरवळतोय। आणि आज ह्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर सकाळच्या सदरामध्ये आमचे विजयदादा पाटील यांची देखील मुलाचं उपस्थिती लाभली। आणि आता मात्र मॅचला सुरुवात होते। सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड लायचा बॅटर कल्पेश, नॉन स्ट्राइक एंड लायचा बॅटर भावेश, गोलंदाजी ट्रॅक वरती रवी। 3 षटकांचा हा सामना, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। हो, पहिला चेंडू बॅट नॉन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, हो चुकी झाले, नजर अटी दुर्घटना घडली आणि या फटक्याचे चटके लागले असतील। आई गावदेवी अर्थातच नानकर या सांगे या संघाला, आणि चेंडू जाईल सीमारेषा पार। 4 धाब्यांसाठी चौकार। बाहेर पंच राम जाधव यांचा वाईटचा इशारा देखील येतोय। चांगलं बॅटल सुरू आहे आजच्या एकंदरीत या दिवसामध्ये, शेवटचा अंतिम दिवस या स्पर्धेचा। नक्कीच खूप सारी मेहनत आमच्या सर्व आयोजक कमिटीने देखील नेली ही स्पर्धा पूर्वत्वाला नेण्यासाठी। त्यांचं सुद्धा आपण करूयात कौतुक, कारण की सरपंच आणि उपसरपंच चषकाचा हा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये, हो परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू सुद्धा अतिशय सुरेखरित्या हाताळला होता, परंतु विचार केला तर थोडंसं क्षेत्ररक्षक लेझी राहिलं आणि त्या अनुषंगाने तिथे चौकार देखील पाहायला मिळाला। आता मात्र कमबॅक केला जातोय गोलंदाजीच्या जोरावरती। गोलंदाज रवीच्या माध्यमातून पहिला चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू वाईड आणि हा चेंडू येतोय निर्धाव। चांगली गोलंदाजी, हो पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू हाताळलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र नक्कीच कुठल्या पद्धतीची धाव घेतली जात नाहीये। हो, इथे मात्र पुन्हा एकदा वारंवार सातत्याने मिसफील्ड पाहायला मिळते। हॅलो हॅलो, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे, परंतु क्षेत्ररक्षक हवी अशी साथ देत नाहीये। कारण की ज्या पद्धतीने चेंडू निर्धाव हाताळले जातात तिथे मात्र धाबा देखील देण्याचं कार्य केलं जातं। असं मात्र स्ट्राइक एंडला याचा बॅटर भावेश असेल सज्ज। भावेशकडे आता मात्र जबाबदारी आहे।
हो इथे मात्र फुल टॉस चेंडू इनफिल्डच्या डोक्यावर उडवलाय. अगदी सुरेख फटका पाहायला मिळतो. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू शेवटच्या मोमेंटला गेलाय. सीमारेषा पार दणदणीत खणखणीत चौकार. चांगल्या पद्धतीचा हा फटका होता कारण की फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला आणि ह्या 4 धाबा देखील धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आजचा अंतिम दिवस आहे आणि त्या अनुषंगाने मर्यादित षटकांचे हे सामने मधल्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू आला. धावबाची संधी निर्माण झाले परंतु इथे मात्र अतिशय सुरेखरित्या नॉनस्ट्राइक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज भावेश पोचला होता आणि त्या अनुषंगाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते तत्पर 11 धावा. एका बाजूने कल्पेश केणे देखील चांगली कामगिरी करतोय. कल्पेशच्या नावावरती सुद्धा एक शतक आहे कारण की बीपीएल मध्ये आपण पाहिलं होतं 100 धावांची आक्रमक खेळी त्याने देखील केली होती. आज मात्र नक्कीच वैयक्तिकरित्या स्वतःच्या गावासाठी केलं. इथे मात्र अतिशय फटका सुरेख हुक केला होता आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. नक्कीच पाहावं लागेल पंचांचा इशारा येईल अर्थातच हा असेल षटकार. षटकार देखील पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. आज नक्कीच पुढची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. सोनूआई वडगर आणि त्यांच्या अगेन्स्ट वाडेगर अशी मॅच असेल आणि शेवटची लढत असेल अट्टाली विपक्ष वालशीन आणि की शेवटच्या संघाला लॉटच्या स्वरूपाने बाय सुद्धा असेल. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आणि नक्कीच विनिंग अशी जी मागची मॅच झाली त्यामध्ये आपण पाहिलं तर स्पार्टन सांगे संघाने विजय संपादित केला. शेवटच्या मोमेंटला उमेशने चांगली कामगिरी केली आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच विजय संपादित देखील केला. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आज आपल्याकडे वेळ कमी असेल कारण की आज या स्पर्धेची सेमी फायनल आणि त्याचबरोबर मेगा फायनल देखील आपल्याला कव्हर करायचे. दुसरं षटक प्रगती पदावर. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राज. हो इथे मात्र दिशा पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या अगदी बाहेर हा चेंडू पिच केला होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एकंदरीत आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अनेक मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रशंसा करावी लागेल खास करून स्पार्टन सांगे या संघाची कारण की त्याच्या माध्यमातून चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये एकंदरीत पाहायला मिळाला. हो फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू वरती या ठिकाणी मात्र संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. मर्यादित षटकांचे सामने असताना नक्कीच कृष्णा केने नक्कीच या सामन्यामध्ये असणं गरजेचं होतं कारण की त्यांच्याकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे परंतु आज ते देखील गैरहजर आहेत. हो इथे मात्र फुल टॉस चेंडू परंतु पंचांनी बीमर घोषित केला. डायरेक्ट हिटची संधी होती. डायरेक्ट हिट जर लागला असता तर कल्पेश केनेला तंबूचा आश्रा देखील बघावा लागला असता परंतु काही हरकत नाही. पंचांनी या ठिकाणी मात्र बीमर घोषित केला कारण की नक्कीच विचार केला तर अगदी हाईट फॅक्टर होता आणि त्या अनुषंगाने हा फ्रीडचा चेंडू देखील पाहायला मिळेल. 9+1 अशी एक धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 2 धाव्यांच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचेल तत्पर 20 या धावसंख्येवरती कल्पेश आणि भावेश चांगली कामगिरी आपल्या संघासाठी एकंदरीत करताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं आमच्या मान्यवरांचं ओमसाई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सुरुवातीच्या 2 षटकांसाठी आपल्याकडे 10 मिनिटांचा अवधी असेल या गोष्टीची नोंद घ्यायची अथवा शेवटच्या षटकामध्ये आपणास एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. नक्कीच खडे गवळवली संघाला 2 बॉलची पॅनल्टी देखील लाभली होती त्या अनुषंगाने या स्पर्धेतून ते देखील पराभूत झाले.
फ्रीडचा हा चेंडू होता, मिस्टामिक स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. कल्पेशकडे क्षमता आहे आणि नक्कीच ती गुणवत्ता या ठिकाणी मात्र या मॅच मध्ये दाखवताना तो देखील पाहायला मिळतोय. आज मात्र एकट्याने किल्ला लढवावा लागेल, कारण की आज सलामीचा बॅटर कृष्णा केने देखील नाहीये. आज त्याच्या स्वतःवरती आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल आपल्या संघाची आणि तशा पद्धतीचा नक्कीच जबाबदारीने खेळ देखील मधाच्या आतमध्ये तो करतोय, हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग, व्हॉट अ बॉल. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते गोलंदाज राजच्या माध्यमातून. जरी वाईट आणि नक्कीच एक्स्ट्राच्या धावा जरी आल्या तरी मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कारण की मोठे फटके मारू दिले जात नाहीये. खरं तर बॅटर कल्पेश केनेला त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, परंतु त्याला देखील स्तब्ध उभं ठेवलंय गोलंदाज राजने. हो, पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका ऑन साइडला क्रॉस दी बाट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. विचार केला या षटकामध्ये राजने आतापर्यंत अतिरिक्तच्या धावा जरी दिल्या असतील तरी मात्र मोठा फटका मारू दिला जात नाहीये. नक्कीच ही जमेची बाजू ठरेल. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये एकविरा सांगे या संघाला टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण देखील स्वीकारलं होतं. एक संघ आपण पाहिला मागच्या मॅच मध्ये स्पार्टन सांगे संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला आणि इथे मात्र एकविरा सांगे संघ मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज त्यांना देखील नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण की औचित्य आहे सरपंच उपसरपंच चषकाचं आणि वासुंद्री गावाच्या माध्यमातून ही मानाची आणि सन्मानाची बहुलौकिक स्पर्धा मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्रीडांगणाचा विचार केला, ऐतिहासिक क्रीडांगण, अनेक स्पर्धा या क्रीडांगणावरती होत असतात. नक्कीच आमच्या विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून हे सुसज्ज असं क्रीडांगण या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि आज ते देखील सकाळच्या सत्रामध्ये होते, संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील बक्षीस वितरणासाठी येतील यात मात्र शंका नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या धावसंख्येवरती. हो, फुल टॉस चेंडू, इथे मात्र फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम षटकार. दरम्यान षटकार देखील येतोय आणि षटकाराच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचले तत्पर 30 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा सामना असताना सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 15च्या सरासरी धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि शेवटचं षटक प्रगती पथावर असेल आणि शेवटच्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आतिशला आपण पाहतोय. आतिशला आता मात्र कमीत कमी धावा द्याव्या लागतील. पुढील मॅचच्या टॉस साठी सज्ज राहायचे. अर्थातच वनु स्पोर्ट्स वाडेगर आणि त्यांच्या अगेन्स्ट सोनू आई वडूनवगर या दोन्ही संघाने नक्कीच सज्ज राहा. अशा पद्धतीची कामगिरी देखील गोलंदाज आतिशला करावी लागेल, कारण की विचार केला तर आतापर्यंत मोठ्या फटक्यांची आतिषबाजी सुरू आहे. एका बाजूने विचार केला तर चांगली फटकेबाजी सुरू आहे. कल्पेशच्या माध्यमातून एकंदरीत 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या माध्यमातून आलेले आहेत. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने सुरेख फटका पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक होते, डीप मिड विकेटला पकडलाय झेल आणि समाप्त होईल फलंदाज भावेश साकेल. भावेश बॅक टू द पवेलियन.
धाव बाद असेल का फलंदाज नक्कीच याकडे सर्वांचं लक्ष नाही असं नक्कीच धावाच्या स्वरूपाने विकेटची प्राप्ती माघारी परततोय फलंदाज साईनाथ बॅक टू द पवेलियन. मध्ये आता मात्र सुनील आपल्याला पाहायला मिळेल कारण की एकंदरीत विचार केला तर विकेट सॅक्रिफाईस केली साईनाथने नक्कीच या ठिकाणी मात्र कल्पेशला स्ट्राईक वरती आणण्याचं कार्य केलं कारण की 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला होता. हो इथे मात्र दिशा पाहावी लागेल अगदी लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. वाईटचा नक्कीच या ठिकाणी मात्र इशारा येतोय आणि विचार केला तर चांगली बॅटिंग मला आतमध्ये करतोय एका बाजूने कल्पेश केणी देखील आणि त्याला थांबवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आतिशने सुरुवातीचे 2 चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळले होते. आता मात्र वाईटचा इशारा आलाय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे 4 चेंडू निर्णायक असतील. हो इथे मात्र नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला होता. पाहावं लागेल काय घडतं काय बिघडतं मला आतमध्ये. हो इथे मात्र चेंडू सोडलाय हातातून. चेंडू नक्कीच निसटला होता. यष्टीरक्षकाने चपलाई नक्कीच दाखवली होती. नक्कीच आपण विचार केला तर चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता आणि त्याच पद्धतीने फेकी देखील अतिशय सुरेख होती आणि त्या अनुषंगाने या 2 धाबा धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुनीलने जर 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारले तर हरीशजी जाधव यांच्याकडून त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु ते बॉल त्यांना नक्कीच फेस करायला मिळतील का याकडे लक्ष आहे कारण की हा फटका अतिशय सुरेख जिथे मात्र मिसफील्ड झाली आणि मिसफील्ड वरती नक्कीच हा कडारा जवाब पाहायला मिळतोय मधाच्या आतमध्ये. कल्पेश केनेच्या बॅट मधून अगदी सुरेख फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार षटकार. चांगलं संगीत मधाच्या आतमध्ये आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून या संगीतानं देखील आता मात्र नक्कीच भुरल पाडले हवूया महाराष्ट्राला. नक्कीच गाण्याचे बोल देखील वेगळे असतात. प्रीत बांद्रेच्या आपण पाहतोय सुट्टीचा वाटा 50चा वाटा काहीतरी वेगळी शैली रचली जाते आणि नक्कीच आमचे डीजे मास्टर आहेत ते देखील नक्कीच रेकॉर्डिंग स्टुडिओचे सर्व आहेत. RNC रेकॉर्डिंग स्टुडिओचे अनेक गाणे त्यांच्या माध्यमातून देखील रेकॉर्ड होत असतात. परंतु हा गाणं आगळा वेगळा होता. क्या बात आहे. नक्कीच त्या गाण्याने भुरल पाडली. जाऊयात मॅचच्या दिशेनं. स्ट्राइक एंडला बॅटर कल्पेश केने. हो पुन्हा एकदा करारा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत 4 धाब्यांसाठी चौकार. चांगल्या पद्धतीची कामगिरी मधाच्या आतमध्ये करतो आणि शेवटचा चेंडू असेल शिल्लक. हो इथे मात्र यॉर्कर लाईन चेंडू खोदून काढलाय आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल लॉंग ऑफला बीट करून 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेषा पार. बॅक टू बॅक. षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. तत्पर 47 धाबा आणि विजयासाठी 48 धाब्यांची आवश्यकता असेल. आई एकविरा सांगे या संघाला. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जाईल. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत सोनू आई वडूनवगर आणि त्यांच्या अगेन्स्ट वनु स्पोर्ट्स वाडेगर अशा 2 दिग्गज संघादरम्यान आपण करूया टॉस.
आमच्या मान्यवरांच्या शुभ असते नक्कीच टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील या टॉस केला जाईल. चला टॉस करून घ्यायचंय. नक्कीच दोन्ही संघाचे संघनायक देखील सज्ज आहेत टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस देखील केला जाईल. हरीशजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस या मॅचचा. एका बाजूला सोनू आई वडूनवगर आणि त्यांच्या अगेन्स्ट वनु स्पोर्ट्स वाडेगर अशी बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जातोय. 3 षटकांचा सामना असेल आणि टॉस जिंकला आहे सोनू आई वडूनवगर या संघाने. डिसिजन क्षेत्ररक्षणाचा असेल. पुढील मॅच नक्कीच पाहायला विसरू नका कारण की दोन्ही दिग्गज संघ एकाच कॅलिबरचे संघ आज मात्र आपल्याला पाहायला मिळतील. सोनू आई वडूनवगर आणि त्यांच्या अगेन्स्ट वनु स्पोर्ट्स वाडेगर. चला सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये लगेच जा. चला सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे. आज नक्कीच जेवढा वेळ आपल्याकडे कमी असेल तेवढा वेळ आपण कमी खर्च करायचा आहे. अंतिम फाईट देखील असेल त्या अनुषंगाने नक्कीच या ठिकाणी मात्र खेळ देखील पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मागची मॅच स्पार्टन सांगे नक्कीच संघाने विजय संपादित केला होता. नक्कीच तो संघ आता मात्र थोडासा विश्राम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मनोज आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांचा संघ देखील आहेत. आणि खऱ्या अर्थाने असं म्हटलं की नक्कीच ग्रामीण क्रिकेटमध्ये आपला संघ जर एखादा सामना जिंकला ना तर तो रेस्ट घेत असताना भरपूर साऱ्या गमती जमती देखील होत असतात. तिथे मात्र नक्कीच आनंद घेतला जातो. वेगवेगळ्या गोष्टींचा एखाद्या खेळाडूवरती त्याची टीका टिप्पणी करण्याचं कार्य केलं जात असतं. अनेक वेळा अशा गोष्टी घडत असतात आणि तोच देखील आनंद आहे. हा क्रिकेटचा आनंद आहे मित्रांनो. कारण की क्रिकेट हा मनोरंजनासाठी या आपल्या विभागामध्ये आपण खेळतोय. त्याचा नक्कीच आपण पाहिला तर आनंद देखील आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील घेतला जातोय. सगळ्यात महाराष्ट्र देशानं विजयासाठी तत्पर 48 धाब्यांची आवश्यकता असताना सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड लाचा बॅटर रोशन, नॉन स्ट्राइक एंड लाचा बॅटर राजला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कल्पेश केडे देखील होतोय सज्ज. धावा आपण पाहिलं तर 47 धावा धावफलकावरती जोडल्या परंतु 48 धावांचं नक्कीच माफक असं लक्ष्याने ते मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळवावं लागेल. चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र नक्कीच हो इथे मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा हा चेंडू हाताळला गेला आणि तशा पद्धतीने या ठिकाणी मात्र नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीची या ठिकाणी मात्र नक्कीच गोलंदाजी देखील सुरू आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर 48 धावांचं नक्कीच टार्गेट ठेवलं गेलं. हो इथे मात्र आडव्या बॅटनं ऑन साइडला हा देखना फटका पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या देखील जातील. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धाब्यांच्या मधीनं धावफलक नक्कीच आता मात्र पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की पहिला चेंडू आपण पाहिलं तर डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती या 2 धावा आल्या आणि इथे मात्र मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल. रोशन आणि राजला इथे मात्र मोठे फटकं मारणं गरजेचं आहे. हो इथे मात्र पाहावं लागेल, दिशा पाहावी लागेल. अगदी लेगस्टिकच्या बाहेर हा चेंडू पिच केला होता त्या पद्धतीनं हा नक्कीच पंच त्या ठिकाणी मात्र राम जाधव यांचा नक्कीच वाईटचा देखील इशारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र ही एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाते. संघर्ष सुरू आहे सांगे संघाच्या माध्यमातून. हो क्या बात आहे, बॅकफील्ड जाऊन स्लाइस केलं होता परंतु कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल झाला असं नक्कीच आजच्या दिवसातील कॅच ऑफ द मॅच असं म्हटलं असं तरी वावगं ठरलं नसतं परंतु नक्कीच चांगल्या पद्धतीनं कामगिरी पाहायला मिळते आणि इथे मात्र तशा पद्धतीची कामगिरी देखील करतोय. गोलंदाजी देखील अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. सांगे संघाला इथून मात्र पलटवार करावा लागेल.
ओहो बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलाय फलंदाज राजने आणि चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लॉक बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार दणदणीत खणखणीत चौकार. आज चौकार येतोय मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. हो हो काय घडलंय काय बिघडलंय पाहावं लागेल. नक्कीच पंचांचं फिंगर अप विकेटची प्राप्ती जरूर झालाय परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा विकेट बाद झालाय. नक्कीच इथे मात्र चेंडू बॅटला लागला तदनंतर मात्र नक्कीच अगदी गोलंदाज देखील अगदी यष्ट्यांच्या समोर होते त्यामुळे नक्कीच थोडासा सांगणं आणि या ठिकाणी मात्र डिसिजन देणं थोडंसं योग्य नव्हतं परंतु नक्कीच यष्ट्यांवरती बॅट अथवा चेंडू जरूर लागला होता आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र विकेटची प्राप्ती लागणारा सांघिक पहिला आदरा फलंदाज राज बॅक टू द पवेलियन. आपण पाहिले तर फक्त आणि फक्त 8 धावा नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती पिंटूला आपण पाहतोय. हो इथे मात्र अतिशय देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक क्या बात आहे क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रशंसा करावी लागेल क्षेत्ररक्षकाची कारण की नक्की ज्या पद्धतीनं या 5 धावा आपल्या संघासाठी त्याने देखील वाचवल्या. फटका अतिशय सुरेख होता पिंटूचा. आपण पाहू शकतो अगदी स्ट्रेच केलं शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडू वरती नजर ठेवू शकते. नक्कीच आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्लाय मध्ये हा चेंडू अतिशय सुरेखरित्या त्या ठिकाणी मात्र अडवला क्षेत्ररक्षक वेदच्या माध्यमातून. नक्कीच चांगला या ठिकाणी मात्र प्रयत्न केला आणि तत्पर या धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 1 धाव पाहायला मिळाली. अखेरीस 5 धावा जरूर आपल्या संघासाठी रोखल्या गेल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात मधाच्या आतमध्ये आई एकविरा सांगे या संघाची. चला जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच दुसरं षटक प्रगती पथावर असेल. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 9 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज भावेश सज्ज होते. आता मात्र नक्कीच भावेश कडे जबाबदारी असेल. फटका अतिशय सुरेख होता पिंटूचा. जर तो षटकार असता नक्कीच धावसंख्या आपण तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली असती परंतु तसं मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. पुढील मॅच सोनू आई वडूनवगर या संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले वनू स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर या संघाला. नक्कीच बिग फाईट प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. आणि जाऊयात महाराष्ट्र दिशेनं गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज भावेश राईट आमचा विकेटने सांभाळून कक्षाच्या अगदी एंड करणं सज्ज झालाय. हो अगदी यष्ट्यांच्या वरून हा चेंडू गेला होता. नक्कीच कटाक्ष टाकला होता पंचांकडे परंतु नक्कीच अपील देखील फेटून लावली जाते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुपारचं सत्र दुपारच्या सत्रामध्ये जरी तापमान 32°C वर जाऊन पोहोचलं असेल तरी सुद्धा मधाच्या आतमध्ये थंडगार वातावरण आपल्याला जाणवते. हवा देखील थंड आपल्याला जाणवते कारण की बाजूलाच पिसे डॅमचं हे सुंदर अशी नदी आपल्याला पाहायला मिळते. हो अपील झाले परंतु नक्कीच अपील पुन्हा एकदा फेटाळून लावली जाते. LBWच्या माध्यमातून अपील करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज भावेशने परंतु आपण विचार केला तर अपील फेटाळून लावली गेली. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज भावेशच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा पाहायला मिळतात. हो इथे मात्र शॉर्टम पुल केलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक प्रताप वेगाने येत आहेत. हो इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुटलाय. झेल घेणं गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचा गोल्डन रूल्स आहे मित्रांनो.
पकडा कॅच जिंका मॅच असं म्हटलं जातं, परंतु इथे मात्र तशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना आणि पाहताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत नाहीये। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मात्र हा चेंडू देखील हाताळला होता गोलंदाज भावेशने, परंतु त्या चेंडूवरती इथे मात्र मिळाले एक धाव, एका धावेने धावसंख्या धाव फलकावरती 10 या आकड्यावरती। 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक असेल आणि येणारे 3 चेंडू निर्णायक असेल, मोठे फटके येणं गरजेचं आहे। ओहो, स्विंग या नामेस डॉट बॉल, चेंडू पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। कुठल्या पद्धतीची धाव या ठिकाणी मात्र पाहायला मिळत नाहीये। एकंदरीत या षटकाचा विचार केला तर भावेशने आतापर्यंत 3 चेंडू हे निर्धाव फेकून काढलेले आहेत आणि एक धाव गेली होती। त्या धावेवरती तरी आपण विचार केला, विश्लेषण केलं तर नक्कीच त्या ठिकाणी मात्र झेल घेण्याची संधी सुद्धा क्रिएट झाली होती। इथे मात्र दिशा पाहावी लागेल, प्रशंसा केली आणि वाईट आला लगेचच। फार वेळा असं होतं, अगदी नक्कीच एखाद्या खेळाडूची आपण जर प्रशंसा केली तर त्या मात्र नक्कीच चुका अशा होत असतात। मागच्या मॅच मध्ये आपण अशा चुका घडताना पाहिल्या होत्या। गोलंदाजीच्या जोरावरती मांडा संघाच्या माध्यमातून 4 ते 5 एक्स्ट्राच्या धावा त्यांनी देखील दिल्या होत्या आणि आता मात्र त्यांना या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होतं। शॉर्ट लाईन चेंडू, ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव। आज एकंदरीत कृष्णा केने जरी नसले तरी मात्र संघाचा डाव कल्पेश भावेश आणि एकंदरीत या दोन्ही गोलंदाजांनी आपल्या खांद्यावरती नक्कीच घेतलेला पाहायला मिळतोय, कारण की फटकेबाजी देखील अतिशय चांगली झाली। भावेश आणि कल्पेशच्या माध्यमातून गोलंदाजी देखील अतिशय सुरेख पाहायला मिळते। हो, इथे मात्र घुटना टेक तमाशा देख, स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवून दिले सीमा रेषा पार। सांगेगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड षटकार। त्यांना सांगितलं की असा कारनामा कालच्या दिवसामध्ये झाला। स्पर्धा लाईव्ह आहे, नंतर त्यांनी चेक देखील केला, क्रॉस चेक केला आणि कारण की त्याच्यामध्ये 5-5 षटकार मारले होते, त्यामध्ये 58 धावांची आक्रमक कामगिरी केली होती ऋतिकनं। बलवनने देखील 42 धावांची कामगिरी केली होती, त्याच्या जोरावरती 123 धावा धावफलकावरती देवरुंग संघाने कालच्या दिवसामध्ये जोडल्या होत्या। दुसऱ्या मॅच मध्ये तसा कारनामा त्यांना देखील करता आला नाहीये। नक्कीच काल आपण पाहिलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीने कार्य घडताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि मनोरंजन देखील झालं अनेक संघांचं, अनेक प्रेक्षकांचं देखील। हो, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅडम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये। या शेवटच्या षटकामध्ये बरोबरीच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कुणालला आपण पाहतो, पहिला चेंडू डॉट फेकला जातो त्याच्या माध्यमातून। 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, येणारे 5 चेंडू निर्णायक असतील। 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारावे लागतील सांगे संघाला। हो, पहिला आघात झालाय, पहिला बिग बॉस येईल का आलियासचा? हा चेंडू जाईल सीमारेषा पार, 6 धावेंसाठी षटकार। एक षटकार आला, अजूनही 4 षटकारांची आवश्यकता आहे। इथे मात्र आगाज केलाय पिंटूने। मागच्या षटकामध्ये सुद्धा षटकार मारण्याचा प्रयत्न झाला होता, पण तिथे मात्र षटकार अडवला होता। तो जर षटकार असता तर आता मात्र 3 षटकारांची आवश्यकता होती, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला काही अर्थ नाहीये। हा षटकार रोशनच्या बॅट म्हणून आलाय आणि अजूनही नितांत आवश्यकता असेल ती म्हणजे 4 षटकारांची। चला, जास्त वेळ घेऊ नका कल्पेश, कारण की पुढील बिग फाईट मॅच मध्ये असेल। मधाच्या आपल्याला पाहायला मिळेल सोनू आई वडूनवगर आणि त्यांच्या अगेन्स्ट वन स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेकर या संघादरम्यान। हो, दुसरा फटका देखील, हा देखील ब्लास्ट पाहायला मिळतोय। संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार।
पहिले तुम्हारी अब हमारी असं सांगताना मधाच्या आतमध्ये रोशन 7 चेंडू मध्ये 30 धाब्यांची आवश्यकता असताना पहिला चेंडू निर्धावाला 5 चेंडू मध्ये 5 षटकारांची आवश्यकता होती। सुरुवातीचे 2 षटकार जर पाहायला मिळाले उर्वरित 3 चेंडू मध्ये अजूनही 3 षटकारांची आवश्यकता असेल। सामना अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच क्लूज या ठिकाणी मात्र एक क्षेत्ररक्षक लावण्यात आले, नक्कीच त्यांना सूचना देखील दिल्या जात आहेत, कारण की नक्कीच स्पर्धेच्या अनेक नियमावली असते त्या नक्कीच क्षेत्ररक्षकाने कुठलेही मोमेंट केली हालचाल केली तर इथे मात्र नक्कीच नो चेंडू देखील घोषित केला जाईल। या गोष्टीची नोंद घ्यायची, नक्कीच हे बारकाईने तैनात केलेले नियम आहेत। गोलंदाज तयार। ओहो इथे मात्र हा फटका अतिशय सुरेख आहे परंतु पावर नाहीये आणि इथे मात्र पकडला गेला अप्रतिम झेल आणि समाप्त होईल। फलंदाज रोशनचा केला असं वाटलं होतं हा देखील षटकार येईल परंतु थोडासा नक्कीच गतीमध्ये बीट केलं गोलंदाज कुणालने आणि विकेटची प्राप्ती माघारी परततोय फलंदाज रोशन बॅक टू द पवेलियन। कल्पेश आपण देखील या कल्पेश आपण या नक्कीच या मॅचचा हिरो तो देखील ठरलाय आणि नक्कीच सन्माननीय सूर्याजी सुतार आणि संजू गोंदके या दोन्ही दिग्गज मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। सूर्याजी सुतार आणि संजू गोंदके दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या आणि कल्पेश केने आपण देखील या आपणास माधव मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल आणि पुढील मॅच मधच्या आतमध्ये पाहायला विसरू नका सोनू आई वडूनवगर त्यांच्या अगेन्स्ट वन स्पोर्ट्स जय जलेश्वर वाडेगर अशी बिग फाईट मॅच मधच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि जशी मॅचला सुरुवात होईल या ऐकूयात पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल घडवूयात आणि आवाज ऐकूयात आमचे साथी समालोचक आवाज भिवंडीचा आवाज गोरसईचा मनोज ठाकरे सरांना ऐकूयात या मॅचच्या सत्रामध्ये। थँक्यू। तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। सोनाई वडूनवकर या संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे।
तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जय जलेश्वर वाडेगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघादरम्यान हे द्वंद्व युद्ध खूप चांगल्या पद्धतीने रंगताना दिसेल, यात मात्र काही शंका नाही आहे. कारण एक संघ आपण जर पाहिला तर भिवंडी तालुक्यातील, तर दुसरा संघ कल्याण तालुक्यातील, म्हणजे भिवंडी वर्सेस कल्याण ही बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान सूर्याजी सुतार साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, ज्याने खरोखरच खूप चांगली फलंदाजी केली आणि त्या जोरावरती आपण पाहू शकता की त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. यस, आपण जर पाहिलं तर सूर्याजी सुतार या साहेबांनी आपल्याला इथं मान्यवरांचा जो येतो ते स्वागत आणि सन्मान होतोय, त्याच्यासाठी मायेची उबदार शॉल जी आहे ती त्यांच्या मार्फत स्पॉन्सर झालेली आहे. सहकार्याचा हात त्यांचाही आहे आणि या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने सहकार्याचा हात पुरे केलेला आहे त्या सर्वांचं या कमिटीच्या माध्यमातून या चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि मनस्वी धन्यवाद. तर वलव्या खेळाकडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच सोनाई वडुनवगर वर्सेस जय जलेश्वर वाडेकर या दरम्यानली बिग फाईट, बिग लढत मित्र आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाज करत असताना पाहायला मिळतोय जय जलेश्वर वाडेकर, कारण नाणेफेक हरून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजासाठी उतरलेले आहेत. पंचांचा अधिकृत इशारा केला जातोय, सामन्याला सुरुवात होते. इथं मात्र प्रणित आणि निखिल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यस, प्रणित पाटील निखिल शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गिरीश गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूची फेकी यावेळेस आपण पाहिले तर कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता, उचली मिळाली होती, ज्या अनुषंगाने चेंडू आला त्या अनुषंगाने बॅट फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. पहिल्या चेंडूवरती निर्धाव जे होते सांगता कुठल्या प्रकारची धाव अर्जित केली गेली नाही आहे. दोन्ही संघांकडे खूप चांगली क्षमता आहे. एक कल्याण तालुक्यातील बलाढ्य संघ तर एक भिवंडी तालुक्यातील. पाहूया यावेळेस उडवलाय मिस टाइम फटका आहे, पाहूया टॉपिक